नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत पत्तागोबीची मस्त अशी चवदार भाजी। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी व्हिडिओसाठी आपण पत्तागोबी घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे। हे सर्व आपल्याला कापून घ्यायचं आहे। तसं आपण एक पत्ताकोबी घेतलेला आहे। पत्ताकोबीला असं बारीक बारीक आपण कापून घेऊया। तर पत्ताकोबी बारीक बारीक कापून घेऊन आपल्याला त्याची भाजी बनवायची आहे। तर आपण पत्ताकोबीची भाजी जेवणामध्ये बनवू शकतो, ज्यामध्ये टिफिनला नेऊ शकतो। पत्ताकोबी खाण्याचे आणखी भरपूर असे फायदे आहेत, ज्यामध्ये आपण पचनासाठीही चांगली असते, वजन कमी करण्यासाठीही पत्ताकोबी सॅलड म्हणून खातात। तर म्हणजे पालेभाज्या सर्वच चांगल्या असतात, तर पालेभाज्या करून भाजीमध्ये खाल्लेल्या चांगल्याच आहेत। तर आपण मस्त अशी आपण पत्ताकोबीची भाजी बनवणार आहोत। पत्ताकोबी पूर्ण असं बारीक कापून घेतलेला आहे। त्यानंतर एक कांदा घेऊन आपण कांदाही त्यामध्ये चवीसाठी टाकणार आहोत। तर कांदाही आपण एक कापून घेतलेला आहे। त्यानंतर आपण एक टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे। त्यात आपण एक टोमॅटो आहे तेही बारीक बारीक असं कापून घेऊया। तर टोमॅटो तेही आपण कापतो, ज्यामुळे भाजीला चांगली अशी चव येणार आहे। ते टोमॅटोही आपण बारीक बारीक चांगलं धुवून घेऊन व्यवस्थित कापून घेतलेला आहे। त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीरलाही बारीक बारीक कापून आपण रेडी केलेलं आहे। तर हे सर्व साहित्य कापून घेतलेलं आहे। आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत। कढई ठेवून गॅसवर आपण तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण जिरे टाकलेले आहेत असे 1 चमचा। त्यानंतर मोहरी पण आपल्याला त्यामध्ये एक अर्धा चमचा टाकून घ्यायचे। तर अर्धा चमचा मोहरी टाकलेली, जिरे टाकलेले तेलामध्ये चांगले कडकडून देऊया। त्यानंतर कापलेला कांदा आपण त्या तेलामध्ये कांद्याला चांगला कलर येईपर्यंत असा कांदा आपण व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेऊया, ज्यामध्ये आपण जिरे, मोहरी आणि तेल आणि कांदा पण टाकलेला आहे। त्यानंतर आपल्याला जे कापलेला आपण एक टोमॅटो आहे ते टोमॅटो पण त्यामध्ये टाकून घ्यायचे, त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जे आपण कोथिंबीर कापलेली आहे ती कोथिंबीर आपण टाकून घेऊया व्यवस्थित। तेही कोथिंबीर तेलामध्ये भाजून घेऊया। आपल्याला एकदम चवदार आणि चविष्ट अशी आपण भाजी बनवणार आहोत। तिखट आपण टाकून घेऊया चवीनुसार। तर तिखट टाकलेलं आहे, आपल्याला हळदही त्यामध्ये टाकलेली आहे। तर हळद आणि तिखट टाकले त्यानंतर आपण चवीनुसार एक अर्धा चमचा आपण मीठही त्यामध्ये घालूया। तसं सर्व एकत्रित चांगल्या प्रकारे मसाला बनवून घेऊया भाजी बनवण्यासाठी। त्यानंतर आपण जे कापलेला पत्ताकोबी आहे तेही त्यामध्ये टाकून घेऊया। तर पत्ताकोबी आपण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। हे सर्व मिश्रण आपण एकत्रितरित्या मिक्स करायचे, ज्यामुळे चवीलाही एकसारखं लागेल आणि एकदम भाजी चांगली होईल। तर असं सर्व एकत्रित केलेलं मिश्रण आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि आपली जी गोबी भाजी आहे त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेऊया, ज्यामुळे एकत्रित भाजी मिक्स होईल आणि चवीला चांगली लागेल। तर अशा प्रकारे सर्व एकत्रित मिक्स करून घेऊया। तर अशी आपली पत्ताकोबी भाजी एकदम चांगल्या प्रकारे तयार होत आहे। ते आपण टिफिनसाठी खाऊ शकतो, जेवणामध्ये घेऊ शकतो। तर चांगल्या प्रकारे टेस्टी अशी भाजी आपण पाणी टाकून घेऊया थोडंसं त्याला शिजवण्यासाठी। त्याने काही वेळासाठी आपण हे पाणी टाकून मस्त भाजी शिजवून घेऊया आणि झाकून पण आपण थोडा एक 10-15 मिनिटासाठी तिला शिजवू शकतो। राहिलेली थोडी कोथिंबीर आपण वरतून टाकून घेऊ। मस्त अशी भाजी आपली ही तयार झालेली आहे। झाकून थोडी वेळ शिजवूया। बनवून खावा, कशी वाटली सांगा आणि कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।